बोला. गावामधला विषय गावामधले गावामध्ये रोज वगैरे असं प्रकरण चालू असतं. यांना मारता दारू पिऊन ना दे लखमा दादा बायकोची बोललो ना आमचा झाला आम्ही बरोबर दिला. आता तेड सांगितलं तसं आम्ही सांगितलं वय ना ते येल बोलाय लखमा दादा बायकोले. आजी काय वाटतं तुम्हाला दारू बद्दल? दारू बद्दल आम्हाला वैताग आहे. तर दारूचा धंदा आमच्या गावात नको आहे. दारू टिडून बंद. म्हणजे आम्ही काय एक भाजीपाला आणून तो आम्ही खाऊन आमची जीवार सुकली येईल ना. हो. आणि दारू खाईन आयमाय कराई ते आम्हाला जेवण काय पसत नाही. रोज ना रोज जेवण शिळा कसं गोड लागेल. कोरा सोरा शिला बिला हात रडता गागता आणि यांनी शिळी गाडी करावी. पण धंदा पेटून नको आहे. गावात दारूचा धंदा बंद. आणि आपलं महाराष्ट्र शासन जे नवीन ज्वारी आणि बाजरीपासून ह्या धान्यापासून दारूचे कारखान्यांना प्रोत्साहन देत आहे त्याच्या बाबतीत तुम्ही सरकारला काय सांगाल? दारूचे बंद आहे काय नको आम्हाला दारूचा धंदा. आम्ही भाजीपाला गंडी भरा काय मोलमजुरी करून आम्ही जगू. तेच दाणे त्यांनी देव आणि गरीबाला जगवायचा. तेच दाणे देव गोरगरीबाले तेच खाया. त्याच्यापासून तुम्ही धान्य दारू बनवता तेच धान्य लोकांना वाटले गेले तर लोक सुखामध्ये राहतात. गोर गरीब जंतू हे सुखाचा काय मुलाबाळा सुखाची खाते असं बोलायचं ना. आनंदात राहायचे ना. तेच दाणे आपण गोरगरीबाला वाचून देऊ. तेच 2 घास खाल्ले त्याचे जीवाला लागते शांती मनात. ठीक आहे. ताई तुम्ही सरकारला काय सांगाल? आम्ही पण दाणे बा आम्हाला ते पाहिजे. आम्हाला दारू नाही पाहिजे. तेच आम्ही बा दाणे आणलं तर चुकाचुकी खाऊन आमची मुला बाळा खातील. आमचं वार आता आमचं म्हणजे मारतंय दारू पिऊन मग ते तरी चुकाचं आमची चांगावा जेवतील. मुला बाळा पण आमची बरोबर जेवतील याच आमचं म्हणणं आहे. त्यासाठी आम्ही दारू बंदीचा काढला. आम्हाला दारू तेडून नाही पाहिजे गावात. दारूबंदी गावात व्हावी याच्यासाठी तुम्ही काय काय केलं? आम्ही म्हणजे गावातले लोकांना सांगितला काम आपल्याला दारू बंद करायचे. या सत्रास आमच्या घरामध्ये त्रास आहे. तुम्ही दारू बंद ऐकत नसेल तर आम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे करून पण ते परत आम्हाला भांडणाचे उठले. जी मोठी मंडळी आहे ना गावकरी आपले ते स्वतःच धंदे करतात आणि ज्यावेळेस त्यांच्यावर कंप्लेंट केली ते स्वतःच आम्हाला धमकी देतात.